पुण्यातील हडपसरच्या मुख्य बाजारपेठेत असलेल्या उषा किरण हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्ब आढळल्यामुळे खळबळ उडाली। बॉम्ब ठेवणाऱ्या आरोपीचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागले। इलेक्ट्रिक ओलावरून आलेल्या व्यक्तीनं रुग्णालयाच्या पुरुष स्वच्छतागृहात हा बॉम्ब पेरला। बुधवारी संध्याकाळी ही घटना घडली। बाथरूममध्ये महिला कर्मचाऱ्यांना वस्तू आढळल्यानंतर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर विलास गायकवाड यांना माहिती दिली। डॉक्टरांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली। 4 जिलेटिनच्या कांड्या, घड्याळाच्या स्वरूपातील टायमर आणि वायर जोडलेली असल्याचं त्यांना दिसून आलं। ही वस्तू बॉम्ब असल्याचं लक्षात आल्यावर तातडीनं पोलिसांना कळवण्यात आलं। मात्र तोवर रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा विचार करून डॉक्टरांनी धाडसानं बॉम्ब स्वतः हातानं उचलून एका बॉक्समध्ये ठेवला आणि हॉस्पिटल समोरील मोकळ्या जागेत ठेवला। घटनास्थळी आलेल्या पोलिसांच्या बॉम्ब शोध पथकानं हा बॉम्ब मोकळ्या मैदानात नेऊन नियंत्रित स्फोट घडवून निकामी केला। सीसीटीव्हीच्या आधारे आता संशयिताचा शोध घेतला जातोय। दरम्यान या सगळ्या प्रकरणी पुण्यातील जी वस्तू होती ती बॉम्बच होती असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलेलं आहे। ते नक्की काय म्हणालेत आपण पाहूया। पुण्यामध्ये जे काही त्या ठिकाणी अरे 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 बाबा पुण्यामध्ये जी काही वस्तू सापडलेली आहे त्याचं संपूर्ण ॲनालिसिस करण्यात आलेलं आहे। त्यामध्ये काही सीसीटीव्हीचे फुटेज हे देखील मिळालेले आहेत। ते एनहान्स करून साधारणपणे कोण व्यक्ती आहे असा चेहरा आता लक्षात आलेला आहे। अजूनही नंबर प्लेट जी आहे ती एनहान्स करण्याचा प्रयत्न आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून करण्यात येतो आहे। पण निश्चितपणे काही ना काही घातपात करण्याचा हा प्रयत्न होता। या संदर्भात लवकरच संपूर्ण माहिती घेऊन पोलीस आपल्याला ब्रीफ करतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।